नमस्कार, मी शिवम बोरकर, बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे बेसिक ऑफ प्रॅक्टिस सेट 1.3, ज्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन विचारले जातात कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर. एक तर कंपॅरिझन करताना काय होणार आहे, एक तर कोणता तरी नंबर मोठा असणार आहे किंवा लहान असणार आहे किंवा दोन्ही नंबर कसे असणार आहे, इक्वल असणार आहे. तर बघा, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला 6 कंडिशन बघायच्या आहे. ज्याच्यामध्ये बघा फर्स्ट कंडिशन आपली असे आहे, की बोथ रॅशनल नंबर काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत अँड सेम डिनोमिनेटर आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा जो आहे आपला, बोथ रॅशनल नंबर काय आहेत, निगेटिव्ह आहेत, बट सेम काय आहे, डिनोमिनेटर आहे. तर बघा या ठिकाणी काय करायचं, की ज्या पण वेळेस आपल्याला सेम डिनोमिनेटर दिलेला आहे, जसं आपण इथं घेतला 4, इथं घेतला 31, न्यूमरेटर म्हणजे नंबर आपला काय भेट झाला 31 डिवायडेड बाय 4, त्याच्यानंतर एक 21 डिवायडेड बाय 4. तर कंपेअर करायचं असेल तर कोणीतरी काय असणार, मोठा असणार, लहान असणार किंवा काय असणार, इक्वल असणार. तर बघा या ठिकाणी की काय कंडिशन, एक सेम डिनोमिनेटर आहे आणि दोन्ही नंबर काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत. तर अशा वेळेस काय करायचं, तर डिनोमिनेटर जर सेम असेल तर ज्याचा न्यूमरेटर मोठा ती संख्या काय होणार, मोठी होणार. म्हणून या ठिकाणी बघा न्यूमरेटर 31, या ठिकाणी न्यूमरेटर 21, म्हणून या ठिकाणी ग्रेटर कोणता नंबर होणार, 31 डिवायडेड बाय 4. म्हणून या ठिकाणी आपण साइन हे वाला वापरणार. त्याच्यानंतर बघा अजून एक एक्झाम्पल, डिनोमिनेटर सेम, दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहेत, तर ज्याचा न्यूमरेटर मोठा ती संख्या काय होणार, मोठी. जर संख्या मोठी असेल तर त्याच्या साईडनं असे अरो दाखवल्या जातात, जसं इथं 31 मोठी होती, म्हणून या सिम्बॉलचं जे माउथ ओपन झालं ते कोणत्या साईडकडे झालं, मोठा जो नंबर आहे त्याच्याकडे. म्हणून या ठिकाणी बघा काय देणार, 55 डिवायडेड बाय 6 इज लेस दॅन 101 डिवायडेड बाय 6. त्याच्यानंतर जी आपली सेकंड कंडिशन आहे ती बघा काय, की बोथ रॅशनल नंबर इज निगेटिव्ह. आता दोन्ही नंबर कसे आहेत, निगेटिव्ह. जसं इथं -10 घेतले आणि इथं घेतले -11. तर बघा याचा डिनोमिनेटर घेतला आपण 3. दोन्ही नंबरला बघा साइन काय आहेत, निगेटिव्ह, बट डिनोमिनेटर कसे आहेत, सेम आहेत. तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं, ज्याचा न्यूमरेटर लहान ती संख्या मोठी. इथं उलट होतं, ज्याचा न्यूमरेटर मोठा ती संख्या काय होती, मोठी होती. म्हणून या ठिकाणी बघा काय करणार, -10/3 आणि इथं -11/3, डिनोमिनेटर सेम. ज्याचा न्यूमरेटर म्हणजे मोठा, मायनस साइन असेल तर मोठा. जर मायनस साइन आपण काय केलं, समजा कन्सिडर नाही केलं, तर ज्याचा न्यूमरेटर लहान ती संख्या मोठी. जसं 10 आणि 11 विदाऊट साइन जर आपण कम्पेअर केलं तर 10 काय आहेत, लहान आहेत, म्हणून हे नंबर काय होणार, मोठा होणार. नाहीतर अदरवाईज आपण कम्पेअर करू शकतो -10 आणि -11, तर -10 काय होणार आहे, मोठा होणार आहे. बरोबर ना. त्याच्यानंतर बघा 3 नंबरची जी कंडिशन आहे, 3 नंबरची जी कंडिशन आहे, की बोथ रॅशनल नंबर कसे असणार आहेत, पॉझिटिव्ह बट डिफरंट डिनोमिनेटर. त्यांचे डिनोमिनेटर कसे असणार आहे, डिफरंट असणार आहे. जसं की या ठिकाणी बघा एक्झाम्पल घेतलं आपण फर्स्ट 11/2, त्याच्यानंतर एक एक्झाम्पल घेतलं 7/3. तर याच्यामध्ये जर कम्पेअर करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला काय सेम करावं लागल, डिनोमिनेटर काय करावं लागल, सेम करावं लागल. म्हणून या ठिकाणी बघा आपण आधीच्या एक्सरसाइजमध्ये बघितलं होतं, म्हणजे फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, की कोणत्याही नंबरला, रॅशनल नंबरच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला सेम नंबरनं जर मल्टिप्लाय केलं तर तो नंबर कसा असतो, अनचेंज असतो. जो ओरिजिनल नंबर आहे त्याचा इक्विव्हॅलंट असतो. म्हणून बघा या ठिकाणी काय करू शकतो आपण, किंवा या डिनॉमिनेटरनं इकडं मल्टिप्लाय करू शकतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. तर या दोन्हीचा काय घ्यायचा, सरळ सरळ एलसीएम. म्हणून या ठिकाणी बघा 11/2 या नंबरला मल्टिप्लाय करणार 3 या ठिकाणी 3. त्याच्यानंतर या नंबरच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशानं मल्टिप्लाय करणार, 2 आणि डिनॉमिनेटरला पण कशानं मल्टिप्लाय करणार, 2 म्हणून या ठिकाणी काय येणार 7/2 आणि या ठिकाणी काय येणार 3/2. तर या ठिकाणी येणार 11 3 33, इथं 6, इथं 14 आणि इथं 6. तर बघा आपली जी फर्स्ट कंडिशन आहे ती इथं आलेली आहे. तर काय करायचं बघा, आपण बघितलेलं आहे की दोन्ही नंबर पॉझिटिव्ह विथ सेम डिनोमिनेटर, तर ज्याचा
न्यूमरेटर मोठा ती संख्या काय असणार आहे मोठी, म्हणून या ठिकाणी मोठं कोण आहे 33, म्हणून ही संख्या काय होणार आहे मोठी. सिमिलरली बघा ची 4 नंबरची कंडिशन आहे आपली की बोथ रॅशनल नंबर आर काय असणार इथं निगेटिव्ह विथ डिफरंट डिनोमिनेटर. तर बघा या ठिकाणी -3/5 -6/4. तर बघा या ठिकाणी काय करायचं की या डिनोमिनेटरने या साईडला न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आणि या नंबरच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला कशानं मल्टिप्लाय करायचं 5 न, जेणेकरून आपले जे डिनोमिनेटर आहेत ते काय होणार आहे तर सेम होणार आहे. म्हणजे आपल्याला काय घ्यायला लागेल याचा एलसीएम. तर या ठिकाणी काय करणार -3 × 4 आणि 5 × 4 या साईडनं -6 × 5 आणि 4 × 5. तर या ठिकाणी काय होणार -12/20 या साईडला -30/20. तर बघा ही कंडिशन आपली सेम याच्यासारखी आलेली आहे. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो बघा की ज्याचा न्यूमरेटर जर आपण साइन कन्सिडर नाही केले तर लहान ती संख्या मोठी. अदरवाईज -12 मोठे आहेत कोणापेक्षा -30 पेक्षा, -12 मोठे आहेत कोणापेक्षा -30 पेक्षा, म्हणून हा नंबर काय असणार आहे मोठा असणार आहे. त्याच्यानंतर जी आपली 5 नंबरची कंडिशन आहे पॉझिटिव्ह नंबर ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. जसं की -3/2 आणि 11/2. तर याच्यामध्ये बघा की पॉझिटिव्ह नंबर जो असतो तो ऑलवेज मोठा असतो कोणापेक्षा निगेटिव्ह नंबरपेक्षा, म्हणून या ठिकाणी मोठा कोण 11/2. जसं -101/2 आणि 3/2. तर या ठिकाणी कोण मोठं होणार 3/2 काय होणार मोठं होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट जी कंडिशन आहे आपली 6 मध्ये बघा तर 0 पेक्षा ऑलवेज पॉझिटिव्ह नंबर कसा असतो मोठा असतो. म्हणजे पॉझिटिव्ह नंबर ऑलवेज ग्रेटर पॉझिटिव्ह नंबर ऑलवेज ग्रेटर दॅन 0. आणि एक शेवटची कंडिशन की निगेटिव्ह नंबर कोणताही निगेटिव्ह नंबर जर असेल तर तो 0 पेक्षा कसा असणार लहान असणार. तर आपले जेवढेच्या जेवढे प्रॉब्लेम असणार आहे प्रॅक्टिस सेट मधले ते सगळेच्या सगळे या 6 कंडिशनवर आधारित असणार आहेत. तर बघूया आपली नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 1.2. नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.2 ज्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे कम्पेअर द फॉलोइंग रॅशनल नंबर, ज्याच्यामध्ये आपल्याला बघा गिवन नंबर आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन आपला आहे -7 आणि -2. तर काय सांगितलं की जर दोन्ही नंबर निगेटिव्ह असतील तर जी संख्या लहान ती काय असणार मोठी असणार. या ठिकाणी बघा -7 आणि -2 मध्ये कोण मोठा असणार या ठिकाणी मोठा असणार -2. पण या ठिकाणी बघा नेक्स्ट जो सेकंड एक्झाम्पल आहे आपलं तो काय 0 आणि -9/5. तर आपण बघितलं होतं की 0 ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर, म्हणून या ठिकाणी बघा कोण मोठं होईल 0 आणि -9/5 याच्यामध्ये कोण मोठं होणार 0 काय होणार मोठा होणार. त्याच्यानंतर बघा की कोणताही पॉझिटिव्ह रॅशनल नंबर जर असेल तर तो 0 पेक्षा कसा असतो मोठा असतो, म्हणून या ठिकाणी काय येणार 8/7 काय असणार आहे ग्रेटर असणार आहे कोणापेक्षा 0 पेक्षा. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट एक नंबर निगेटिव्ह एक नंबर काय आहे पॉझिटिव्ह. तर आपण बघितलं होतं की कोणताही पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबर पेक्षा कसा असतो मोठा असतो, म्हणून या ठिकाणी कोण मोठं होणार या ठिकाणी मोठे होणार 1/4. त्याच्यानंतर बघा डिनॉमिनेटर सेम दोन्ही नंबर पॉझिटिव्ह. फर्स्ट कंडिशन ज्याचा न्यूमरेटर मोठा ती संख्या काय होणार मोठी, म्हणून या ठिकाणी बघा न्यूमरेटर आहे 40 आणि या ठिकाणी काय आहे 141, म्हणून या ठिकाणी मोठं कोण 141/29, म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण तर बघा या ठिकाणी सुद्धा डिनोमिनेटर सेम आहे 20 बट दोन्ही नंबर काय आहे निगेटिव्ह आहे. तर या ठिकाणी बघा निगेटिव्ह मध्ये मोठं कोण 17 मोठे -17 मोठे का -13. या ठिकाणी -13 काय होणार मोठे, म्हणून या साईडनं आपण काय दाखवणार ॲरो काय लिहिणार -17/20 लेस दॅन -13/20. त्याच्यानंतर बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन 7 नंबरचा. यानंतर आपल्याला बघायचा आपला क्वेश्चन नंबर 7 ज्याच्यामध्ये बघा आपल्याला दिलेला आहे
की दोन्ही नंबर काय आहे पॉझिटिव्ह, बट डिनॉमिनेटर कसे आहेत डिफरंट आहे. जी आपली कंडिशन 3 होती. काय करावं लागेल आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 16 या ठिकाणी न्यूमरेटरला 16 मल्टिप्लाय करावं लागेल आणि या डिनॉमिनेटरला किती मल्टिप्लाय करावं लागेल 16 आणि या नंबरच्या न्यूमरेटरला 12 मल्टिप्लाय आणि 12 काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी काय होणार बघा 15/12. तर या ठिकाणी काय करणार आपण मल्टिप्लाय करणार किती ना 16 12 इंटू 16 म्हणजे याचा आपण काय करणार इक्विव्हॅलेंट नंबर, बट कशासाठी हे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी. पण या ठिकाणी बघा काय होणार 240 यांचं मल्टिप्लिकेशन करणार 240 त्याच्यानंतर किती होणार 192. तर बघा या ठिकाणी याचं मल्टिप्लिकेशन आलं 240 आणि याचं मल्टिप्लिकेशन किती आलं 192. त्याच्यानंतर बघा आपला 7/16. तर याच्या नंबरला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 12 आणि हा कन्सेप्ट काय आहे की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरनं मल्टिप्लाय केलं तर त्या रॅशनल नंबरची व्हॅल्यू काय असते अनचेंज असते म्हणजे इक्वल असते. तर या ठिकाणी काय होणार 12 इंटू 16 इथं होणार 84 आणि या ठिकाणी काय होणार 192. म्हणून या ठिकाणी बघा या नंबरला आपण लिहू शकतो 240/192 आणि या नंबरला लिहू शकतो 84/192. तर या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम, जर न्यूमरेटर जो मोठा आहे ती संख्या काय होणार मोठी, म्हणजेच या नंबरला कोण रिप्रेझेंट करते 15/12. म्हणून या ठिकाणी बघा 15/12 काय असणार ग्रेटर असणार कोणापेक्षा 7/16 पेक्षा. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. तर या ठिकाणी बघा याचा डिनॉमिनेटर 8 आहे, याचा डिनॉमिनेटर 4 आहे. तर या ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटर 8 करता येते, पण कधी ज्यावेळेस या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कितीने मल्टिप्लाय केलं 2 न, किंवा याच पद्धतीने आपण काय करू शकतो 4 न या ठिकाणी मल्टिप्लाय आणि 8 न त्या साईडनं मल्टिप्लाय. तर या नंबरला -9/4 ला आपण मल्टिप्लाय करणार 2 ने 2 आणि खाली काय येणार 4 इंटू 2. तर या ठिकाणी काय होणार -18 आणि या ठिकाणी काय होतं 8. तर या नंबरला हा नंबर काय करतो रिप्रेझेंट करतो. म्हणजे या ठिकाणी बघा -25/8 आणि -18/8 डिनॉमिनेटर सेम आहे. तर बघा या ठिकाणी न्यूमरेटर जो मोठा असेल ती संख्या काय असेल मोठी. तर या ठिकाणी -25 आणि -80 मध्ये कोण मोठा आहे 18. म्हणून या ठिकाणी बघा हे झालं आपलं सोल्युशन. त्याच्यानंतर बघा 9 नंबरचा क्वेश्चन. तर या ठिकाणी बघा सिमिलरली या पद्धतीने आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो किंवा या ठिकाणी डिनॉमिनेटर आपण 15 करू शकतो, पण कधी बोथ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय 3. म्हणून या नंबरला आपण लिहू शकतो 3/5 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 3 न. तर या ठिकाणी काय होणार 5 इंटू 3. 3 3 जा 9 आणि 5 3 जा 15. म्हणून या ठिकाणी बघा 12/15 आणि 9/15 मध्ये न्यूमरेटर कोणाचा मोठा आहे या नंबरचा, म्हणून ही संख्या काय होणार मोठी होणार. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन. यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे -7/11 ला कोण रिप्रेझेंट करू शकतो बघा -7 इंटू कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल 4. या ठिकाणी 11 इंटू 4. तर या ठिकाणी काय होणार -20/44. त्याच्यानंतर बघा -3/4 या नंबरच्या न्यूमरेटरला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल 11 आणि नंतर 4 इंटू 11 या ठिकाणी होणार -33 आणि या ठिकाणी होणार 44. म्हणून या नंबरला रिप्रेझेंट करतो हा नंबर -28/44 आणि -33/44. डिनॉमिनेटर सेम, न्यूमरेटर मोठा, ती संख्या काय होणार मोठी होणार. म्हणून या ठिकाणी -28 मोठे कोणापेक्षा -33/44. म्हणून या ठिकाणी या नंबरला रिप्रेझेंट कोण करतो -7/11 ग्रेटर असणार आहे कोणापेक्षा -3/4 पेक्षा. तर या ठिकाणी आपली प्रॅक्टिस सेट 1.2 या ठिकाणी आपण काय केलेली आहे कंप्लीट केलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.